नमस्कार मित्रांनो, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी कुठे आलो असेल तुम्हाला काय वाटतं? मागे बघून साधारण लोणावळा वगैरे वाटतं, राईट? आकाश मस्त ढगाळल्या, मध्येच सूर्य येतो, अगदी म्हणजे बालकवींचं श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात फिरुनी सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, अक्षरशः तशी अवस्था आहे। पण मी आत्ता लोणावळ्याला नाही आहे, मी आलो आहे सेंट लुसियाला। सेंट लुसियाला आलो आहे कारण अर्थातच आज आहे इकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना, मोठा सामना आहे। सकाळी मी 5:30 वाजता मला जाग आली, तर कशाने जागली असेल? गजरने नाही तर पावसाच्या सरींनी, एवढा धोधो पाऊस होता। पण आत्ता तरी असं वाटतंय की सामना होईल, कारण ऊन पडतंय, ढग थोडेसे विखुरले जात आहेत आणि अत्यंत निसर्गरम्य अशा सेंट लुसियात मी आहे। तुम्हाला मी माझं घर दाखवतो, इथे इतकं छान सिस्टीम आहे ना, मी अक्षरशः भारतात आल्यासारखंच वाटतं। मी तुम्हाला घर आणि दरवाजात तगरीची झाडं आहेत, बघा डबल तगर, म्हणजे आपल्या इथे असतं तर खरंच अक्षरशः पूजा करायची सोय मिटली असती घरच्या घरी, एवढी फुलं आले। मागे पपई आहे, तिकडे थोडा आंबा आहे, अशी टुमदार घरं आहेत। आणि हे माझं घर, इथे मी राहतोय, सर्व सुखसोयींनी आणि अगदी म्हणजे जेवढ्याच तेवढं म्हणता येईल असं। म्हणजे गॅस शेगडीपासून फ्रीजपासून चक्क गॅस सिलेंडर आहेत, ती निळी खाली आहेत ना, ते आपल्या देशासारखी सिलेंडर आहेत, आणि बेडरूम आणि बाकी तुमचं टॉयलेट वगैरे। सो अतिशय असं छान घर, म्हणजे खाली हे घर असतं, हे भाड्याने देतात आणि वरती मालक राहतात, असं एक साधारण पद्धतीने टुरिझमवर इथलं सगळं अवलंबून आहे, हे मात्र नक्की। सेंट लुसियाला मी आलो ना, तर मी आलो पोर्ट ऑफ स्पेनहून इकडे फ्लाईट पकडून आलो, आणि अक्षरशः ते छोटंसं फ्लाईट होतं, विमानतळावर उतरलो, तो सुद्धा इतका छोटा होता की आपल्या महाराष्ट्रातले काही एसटी स्टँड मोठे असतील, तर तिकडे इमिग्रेशनची लाईन वगैरे सगळं बघताना मला आश्चर्य वाटायचं की हे देश चालतात कसे। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मुद्दाम तुम्हाला दाखवतोय, मी काल ना नॉर्मली घर जे असं छान असतं तेव्हा मी मस्तपैकी ग्रोसरी करतो, स्वयंपाक करतो, तर हे बघा मी काल मुद्दाम तुम्हाला बिल आणलं दाखवायला, आणि तुम्ही बघाल ना तर एक दुधाचा कॅन जवळजवळ $6, म्हणजे इथलं कन्व्हर्जन बघितलं तर अमेरिकन सुद्धा तो जवळजवळ $2.5-3 होता। $2.5 1 लिटर दूध, अमेरिकेत तुम्हाला 2 कॅन मिळत असेल कदाचित, म्हणजे एवढी स्वस्त आहे, कारण हे बेट आहे, त्यामुळे सगळी जी महागाई आहे ना ती प्रचंड आहे, कारण सगळ्या गोष्टी ज्या बाहेर नाही लागतात त्या महाग आहेत। तर मला आश्चर्य वाटतं की इथे लोक कमवतात कसे, कारण मी खरं सांगतो, वेस्ट इंडिजमध्ये आल्यापासून भले बार्बाडोस असो, अँटिगा असो, पोर्ट ऑफ स्पेन असो, कुठेही असो, मी काम करणारा माणूसच बघितला नाही आहे। म्हणजे ते गोव्याला सुशेगात म्हणतात ना, सुशेगात सगळं आरामात, तसं सेम इकडे आहे। एवढं काम न करता एवढा पैसा कुठून कमावतात की ज्यांना एवढे महागडी अशी ही ग्रोसरी, म्हणजे ही जी ग्रोसरी मी साधारण $45 केली ती फक्त 2 दिवसाची असेल, अमेरिकेत मला वाटतं आठवड्याची असेल। तर टुरिझम हे एकमेव साधन आहे, की एकमेव म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी मोठं साधन आहे। टुरिझम तर आहेच, पण टुरिझम करता इथे काय म्हणतात ते पोषक वातावरण आहे। चला तर तुम्हाला मी सेंट लुसियाच्या सफरीवर नेतो। हा रस्ता बघितलात, हा असा उताराचा आहे, म्हणजे जाताना चांगला आहे, पण येताना तुमच्या छातीचा भाता फुकतो। तुम्ही मागे बघाल तसं सगळं डोंगरदरीच्या कुशीत वसलेलं हे सेंट लुसिया आहे। छान टुमदार घरं आहेत, आणि तुम्हाला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे बघावं तर अक्षरशः गोवा किंवा आपलं जे साऊथ कोकण म्हणता येईल, गोव्याच्या जवळचं, त्याची आठवण येते पदोपदी। रस्ते सुद्धा विशेष मोठे नाहीत, आणि बघाल तर तिकडे सगळीकडे असं सुबत्ता दिसते, म्हणजे फळाफुलांची सुबत्ता आहे, पण कुठेही असा ऑप्युलन्स म्हणतात ना, किंवा असा एक भपका असं नाही, छान टुमदार असं गाव आहे। म्हणजे अक्षरशः असे रत्नांचे खडे म्हणतात ना कॅरेबियनमधले, त्यातला हा एक म्हणता येईल सेंट लुसिया। इकडे थोडंसं लांब गेलं तर तुम्हाला व्होल्कॅनिक साईट्स आहेत, तिकडे तुम्हाला मड बाथ, आजकाल ते म्हणतात ना चिखल अंगाला लावून घ्यायचा मसाज, थोडक्यात ते करायच्या सोयी आहेत। मी तुम्हाला थोडंसं या बाजूला नेतो, कारण ना स्टेडियम तिकडे आहे, पण मी तुम्हाला थोडंसं इकडे नेतो, ते कारण आहे काय, तुम्हाला एक दाखवायचं आहे रस्ता। 1 मिनटं चला माझ्याबरोबर, तुम्हाला दाखवतो। कारण हा रस्ता ज्या क्रिकेटपटूच्या नावाने बांधलेला आहे, त्या क्रिकेटपटूने हल्लीच्या काळात म्हणेन मी वेस्ट इंडिज क्रिकेट करता खूप काही दिलं आहे। म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेटची महानता तर आपण सगळे ओळखतोच,
पण आताच्या सध्याच्या काळातले 2 महत्त्वाचे विजय आणि जागतिक पटलावर वेस्ट इंडिजचं स्थान, वेस्ट इंडिज क्रिकेटचं स्थान पुन्हा आणण्याकरता, वेस्ट इंडिजला तो मान देण्याकरता या क्रिकेटपटूने ॲज अ कर्णधार, ॲज अ कॅप्टन पण खूप मोठी भूमिका बजावली. हा जो रस्ता आहे ना, हा जो वरती जातो, त्याचं नाव जरा बघा काय आहे. डॅरेन सॅमी ड्राईव्ह. डॅरेन सॅमीने वेस्ट इंडिजला 2 विश्वचषक T20 ते जिंकून दिले. 2012 साली श्रीलंकेमध्येच आणि 2016 साली आपल्याला माहिती आहे तो इडन गार्डन्सचा ब्रेथवेटने जे 4 सिक्सर्स मारले बेन स्टोक्सला, पण त्याचा कर्णधार होता डॅरेन सॅमी. सो जे कर्तृत्व क्लाइव्ह लॉईडचं आहे 50 षटकाच्या बाबतीत, तेच 2020च्या बाबतीत डॅरेन सॅमीचं आहे म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि त्याच कारणाकरता इथे जे स्टेडियम बांधलं आहे त्याला डॅरेन सॅमीचं नाव दिलं आहे. तर आता आपण स्टेडियमकडे जातोय, डॅरेन सॅमी स्टेडियमकडे. सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी स्टेडियमच्या बाहेर मी आता पोचलेलो आहे. इथून स्टेडियममध्ये आत जायचा रस्ता, हे बघा, हे स्टेडियम तुम्हाला दाखवतो बाहेरून. आणि तुम्ही जरा बघाल तर निळ्या जर्सीतली लोक जायला लागलेली आहेत. सामन्याला जवळजवळ अजून तासाभराचा अवधी आहे. आज सामना होईल असं वाटतंय, कारण ऊन पडलं आहे. आणि मी आता जातो मॅच करता. आणि मॅच भारताकडनं अपेक्षा आहे ऑस्ट्रेलियाचा वचपा काढावा, इथेच काटा मिटवून टाकावा, म्हणजे पुढे भेटायला नकोत. नमस्कार, मी निमिष पाटगावकर, माझ्या क्रिकेट क्विझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतोय. मी आत्ता डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंडच्या बाहेरून बोलत आहे. सेंट लुसियाला मी आहे. नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया इथे सामना झाला आहे. आणि खरं सांगतो, एक इच्छा पूर्ण झाली म्हणतात ना. 19 नोव्हेंबर 2023 मी तिकडे होतो नरेंद्र मोदी स्टेडियमला. आणि याच ट्रॅव्हिस हेड आणि कंपनीने 1,20,000 लोकांसमोर भारतीयांना हरवलं, विश्वचषक जिंकला होता. तेव्हा पॅट कमिन्सचं वाक्य होतं की एवढ्या मोठ्या क्राऊडला शांत करण्यासारखी मजा नाही. तर आज त्याचा बदला घेतला भारताने, त्याचा बदला घेतला असंच म्हणेन मी. 24 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आणि 24 धावांचा फरक हा 2020 क्रिकेटमध्ये खूप आहे. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, हेड ज्याप्रमाणे खेळत होता, तेव्हा खरंच वाटत होतं हेड परत डोकेदुखी धरतोय. पण बुमराने हेडला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ढेपाळला आणि भारताने हा विजय साजरा केला. आणि आपण आता उपांत्य फेरीत गेलो. तिकडे परत भारत इंग्लंड लढत आहे. त्याचं टेन्शन वेगळंच आहे, कारण गेल्या वेळेला ॲडलेडला हीच लढत होती उपांत्य फेरीचीच. पण ती जरा आज बाजूला ठेवूया. आज आपण बोलूया भारत आणि ऑस्ट्रेलिया. रोहित शर्माने जी फटकेबाजी केली ती नुसती फटकेबाजी नव्हती. जणू काही प्रत्येक त्याचा चौकार आणि षटकार हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर ओढलेले आसूड होते. आणि जणू काही त्या 19 नोव्हेंबर 2023ची परतफेड करावी अशा थाटात रोहित शर्मा खेळला. रोहित शर्मासारखा फलंदाज जेव्हा खेळतो तेव्हा खरंच या जगात अजून काही सुंदर असू शकत नाही अशी गोष्ट असते. पण आज रोहित शर्मा जो खेळलाय, आणि इथे बघाल तुम्ही, मी बोलताना सुद्धा कंटिन्युअसली वारा आहे. इकडे वारा वाहत असतो डायगोनली या मैदानावर, आणि वाऱ्याचा इफेक्ट खूप असतो. फलंदाजाला पण असतो आणि गोलंदाजाला पण असतो. म्हणजे चेंडू येऊन कॅच घेताना सुद्धा तुमच्या हळूहळू हलत जातो. त्यामुळे आज जे काही झेल सुटले त्याच्यात वाऱ्याचा पण भाग आहे. पण रोहित शर्माने या वाऱ्याचा उपयोग करून जी फटकेबाजी केली त्याला तोड नाही. आणि हेच एका महान फलंदाजाचं लक्षण आहे. कारण वारा जसा वाहील तसं आपण जावं असं म्हणतात. पण वारा जसा वाहील त्या डायरेक्शनला चेंडू टाकला की तो चेंडू आपोआप असा सेल होत, म्हणजे वाऱ्यातनं वाहत जात प्रेक्षकात पडायचा. सो हे जे डोकं होतं ना, आणि तेच त्याने नंतर जेव्हा आपली गोलंदाजी होती तेव्हा गोलंदाजीतले बदल तुम्ही बघाल तर कुलदीपने ज्या बाजूने गोलंदाजी केली आणि नंतर अक्षरने सुद्धा, त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्या वाऱ्याचा उपयोग करून दिला नाही. सो हे जे डोकं होतं ना, सो अतिशय उत्तम ॲज अ कर्णधार म्हणून फलंदाजी, नंतर कर्णधार जे नेतृत्व गुण दाखवले रोहित शर्माने, आपले गोलंदाजीतले बदल, त्याचा तोड नाही. आणि त्यामुळे हा विजय ना खास वाटतोय. एकतर तो बदला तर आहेच, ऑस्ट्रेलियाला पण अशा परिस्थितीत आणून ठेवलं आहे की अफगाणिस्तान आणि बांगलादेश या सामन्यातल्या भवितव्यावर त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंत अशी कधी दुसऱ्यांच्या जीवावर जगली नव्हती. आपण त्यांना या विजयाने तिथे आणून ठेवलं आहे, याचा एक अजून आनंद आहे. तर सेंट लुसियाला यायचं जे कष्ट होते ते कारणीभूत ते मी ते वसूल झालेत. कारण इथे येणं हे फार कष्टाचं काम होतं. फ्लाईट मिळणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल, आजसुद्धा सीट्स रिकाम्या होत्या कारण लोक पोचूच शकले नाहीत. तर इथे जे आज होते त्यांना रोहित शर्माने एक ट्रीट दिली असं म्हणेन मी. पर्वणी होती रोहित शर्माची बॅटिंग बघणं. हेड चांगलाच खेळला, पण रोहित शर्माच्या फलंदाजीने भारताचा विजय झाला. पण आज भारताने ऑस्ट्रेलियाला हरवल्यामुळे एक तृप्त भावनेने मी आता सेंट लुसियाचा निरोप घेणार आहे आणि उद्या पोर्ट ऑफ स्पेन मार्गे गयानाला सेमीफायनल करता जाणार आहे. तर भेटतच राहू. धन्यवाद.